नमस्कार मंडळी, मी प्रियांका। कसे आहात तुम्ही सगळे? मागच्या व्हिडिओमध्ये आपण ओझरच्या बाप्पाचे मंदिर बघितले होते। ह्या व्हिडिओमध्ये आपण लेण्याद्री बाप्पाचे मंदिर कव्हर करणार आहोत। चला तर मग बघूया। तुम्ही जर इथे कारने येत असाल तर कार पार्किंग फी 50 रुपये आहे आणि इथे छोटे छोटे दुकान आहे, तिथून तुम्ही बाप्पाच्या पूजेसाठी साहित्य घेऊ शकता। थोडेसे पुढे आल्यानंतर ह्या पायऱ्या चालू होतात। तुम्हाला समोर तिकीट घर दिसत असेल तर हो, इथे पर पर्सन 20 रुपये तिकीट आहे। तुम्ही जर इथले रहिवासी असाल तर तुम्हाला फ्री आहे, पण तुम्हाला इथे राहता तो रहिवासी प्रूफ दाखवावा लागतो, तेव्हा तुम्हाला वरती जाण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे। मंदिराला एकूण 307 पायऱ्या आहेत। इथे तुम्हाला डोलीची सोयही मिळते। पर पर्सन 1200 रुपये डोली आहे येऊन जाऊन, पण ते आपल्याला मंदिरापर्यंत नेत नाहीत। मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही सकाळी लवकर या किंवा दुपारी 3 नंतर या, कारण की उन्हाळ्यामध्ये तरी दुपारचं खूप ऊन असतं आणि चढतानाही खूप त्रास होतो आणि दमही लागतो। आणि तुम्ही जर हातामध्ये पिशवी किंवा पर्स किंवा पाण्याची बॉटल घेऊन येत असाल तर जरा सांभाळून, कारण की इथे खूप माकडे आहेत जे आपल्या हातातून सगळ्या वस्तू हिसकावून घ्यायचा प्रयत्न करतात, सो जरा जपून। हा आहे मंदिराकडे जाण्याचा मार्ग, मंदिराचा प्रवेशद्वार। लेण्याद्री स्थान अष्टविनायकपैकी एक असलेल्या गिरिजात्मज लेण्याद्री गणपतीसाठी प्रसिद्ध आहे। त्यातील 8व्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे। या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात। आपण आता मंदिराच्या परिसरात आलो आहोत। हे मंदिर पूर्ण दगडाचे बनलेले आहे। मंदिरात आल्यानंतर खूप थंडावा जाणवतो। इथे 5 मिनिटही जरी आपण शांत बसलो तरी मनाला शांती मिळते। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनले आहे। हे स्थान डोंगर खोदून तयार केलेले आहे। मी येथे थोडी बाप्पाची झलक घेतलेली आहे। तसं फोटो काढायला सक्त मनाई आहे, तरी बाकीचे फोटो काढत होते म्हणून मीही छोटासा एक फोटो घेतला। हा आहे मंदिराच्या बाजूचा परिसर। मंदिरावरून घेतलेले दृश्य, छोटी छोटी गावे, रस्ते, शेती वरून बघायला खूप सुंदर दिसते। मंदिराच्याच बाजूला बौद्ध लेणी आहे। चैत्य हा एक शिल्प प्रकार आहे। बौद्ध धर्मीयांच्या प्रार्थनास्थळाला चैत्य किंवा चैत्यगृह म्हणतात। मंदिराच्याच बाजूला ह्या छोट्या खोल्या आहेत। वरतीही गेलात तरी वरतीही छोट्या खोल्या आहेत। मंदिराच्या आजूबाजूला भरपूर लेण्या आहेत। मी गेली नाही कारण की भरपूर ऊन असल्यामुळे नाही गेली। इथे पाण्याचे छोटे डबके आहे। इथे वरती खूप छान फोटो येतात। तुम्ही वरती आल्यानंतर खूप छान छान फोटो घ्या, कारण आजूबाजूच्या परिसरामुळे खूप छान फोटो येतात। खाली गेलात तर तुम्हाला महाप्रसादाचाही लाभ घेता येतो। मंडळी, आजचा व्लॉग मी इथेच संपवते। कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।